आणि आता थेट जाऊयात बदलापूरमध्ये सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, आताची नेमकी काय स्थिती आहे? एक प्रतिकात्मक आरोपी त्या ठिकाणी आपण बघतोय, त्याचा प्रतिकृतीला फाशी दिली जाते। नक्कीच अमोल, मी दाखवू शकतो या ठिकाणी एक प्रतिमात्मक पुतळा या ठिकाणी आणलेला आहे आरोपीचा आणि त्याला फासावर लटकवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नागरिकांचं या ठिकाणी आक्रमक स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती अद्याप बदलापूर स्थानकावरती आहे। परिस्थिती जैसे ते आहे। प्रशासनाने वारंवार विनंती देखील केलेली आहे, मात्र नागरिक हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि कुठेही या ठिकाणी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्त जरी चोख असला तरी नागरिक हे मोठ्या प्रमाणात ट्रॅकवरती उतरल्यामुळे आणि ते त्यांच्या निर्णयावरती ठाम असल्यामुळे अजून ही बदलापूरमधली परिस्थिती ही जैसे ते आहे। प्रशासनाकडनं त्यांच्या जरी सर्व मागण्या मान्य केल्या असल्या तरी आरोपीला समोर घेऊन या, त्याला जागीच फाशी द्या, ही प्रमुख मागणी त्यांची आहे आणि यावरूनच ते त्यांच्या निर्णयावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीच या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन हे नागरिकांची समजूत काढण्यासाठी आले होते, त्यानंतर स्थानिक आमदार या ठिकाणी आले होते, मात्र तरीही नागरिक त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत। अजूनही परिस्थिती बदलापूरची जैसे ते आहेत आणि लोक भर पावसात जवळपास 12 तास झाले तरी या ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी नागरिकांमधली आक्रमकता ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे। अमोल, सूरज, आता जवळपास 7-8 तास होते, परंतु या सर्व आंदोलकांनी भर पावसात सुद्धा 8 तासानंतरही आंदोलन अजिबात मागे घेतलेलं नाहीये। इतक्या तीव्र भावना असताना सुद्धा प्रशासनाकडून कुठलाही ठोस निर्णय होत नाहीये किंवा यांना हटवण्यासाठी कुठलेही प्रयत्न होत नाहीये। नेमकं काय घडतंय आणि याचा परिणाम कसा होणार आहे पूर्ण वाहतूक व्यवस्थेवरती? नक्कीच या ठिकाणी ज्या वाहतूक आहे ही पूर्णतः कोलमडलेली आहे। अंबरनाथ पर्यंत वाहतूक ही सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। जवळपास 30 लोकल या ठिकाणी रद्द झाल्याची माहिती देखील मिळते आहे। पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे। 2 वेळा या ठिकाणी फलाट रिकाम करण्यात आलं, मात्र नागरिक हे पुन्हा फलाटावरती येत आहेत आणि पुन्हा एकदा ट्रॅकवरती उतरत आहेत। त्यामुळे या ठिकाणी एक महिला आहे जी रेप विक्टिम आहे, आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल? माझे मिस्टर दुबईला गेले होते तेव्हा मी त्यांना बोलली की तुम्ही इकडे या, हे करा ते करा, तर मी सासरी गेली तर माझ्या धीराने माझी इज्जत लुटली, माझ्या धीराने माझी इज्जत लुटली। तर मी घरामध्ये सगळ्यांना सांगितलं, पोलिसांमध्ये कंप्लेंट केली, पोलिसांनी त्यावेळेस काय केलं नाही, घरातल्या लोकांनी पण काही केलं नाही आणि आता परत त्याच्याच कामातल्या मित्रांनी माझी परत इज्जत लुटली। परत मी पोलिसांमध्ये गेली तरी पोलिसांनी काही केलं नाही। ते म्हणतात की तू घरामध्ये सोल कर ही गोष्ट आणि आता माझा नवरा बोलतो मी तुला सोडून देईल त्याच्यासाठी। आपण बघतोय त्या महिलेच्या भावना तीव्र आहेत आणि या देखील एफ आय आर देखील त्या दाखवत आहेत आणि स्वतः या आंदोलनात उतरलेले आहेत। अशाच पद्धतीने पोलिसांची ही भूमिका असल्याचं ते देखील मानत आहेत आणि न्याय मिळत नाही या पोलीस प्रशासनाकडनं, असं त्यांचं मत या ठिकाणी ते आपलं व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। हा संपूर्ण जर जनआक्रोश पाहिला तर सकाळी जवळपास 8 तासापासून या ठिकाणी आहे। बदलापूर स्थानकांवरती ज्या अल्प महिलेवरती अन्याय झालेला आहे तिच्या संदर्भात हा संपूर्ण न्याय मागत असताना पाहायला मिळत आहेत। नागरिक आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि जैशी ती परिस्थिती ही बदलापूरमध्ये पाहायला मिळते। निश्चित अनेक राजकीय रंग सुद्धा आता या आंदोलनाला यायला लागलेले आहेत। सूरज, लोकांच्या नेमक्या काय भावना आहेत, पोलिसांकडून सध्या कसे प्रयत्न सुरू आहेत आणि याचा राजकीय परिणाम कसा होतोय? पोलीस प्रशासन म्हणजे ठाणे पोलीस आयुक्त स्वतः या ठिकाणी होते, रेल्वे पोलीस आयुक्त दाखल झाले होते, त्यांनी नागरिकांना विनंती केली। काही वेळापूर्वी या ठिकाणी स्वतः गिरीश महाजन आले होते, मात्र नागरिक हे स्वतःहून म्हणत आहेत की आम्हाला कुठलाही याला राजकीय रंग द्यायचा नाहीये, त्या पीडित दोन्ही मुलींना न्याय द्यायचा आहे आणि आम्ही त्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आम्हाला फक्त आणि फक्त आरोपी या ठिकाणी हवाय अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। सरकारने जर आपण पाहिलं तर फास्ट ट्रॅक कोर्टात ही संपूर्ण खटला चालवण्याची मान्यता केली होती, त्याचबरोबर आरोपींमध्ये कडक जी कलमं आहेत ती लावण्याची देखील मंजूर केलं होतं। मात्र अजून आपण पाहतोय की प्रशासनाकडनं त्यांना वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला तरी ही नागरिक हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी बदलापूर स्थानक सोडणार नाही, हा रेल्वे ट्रॅकवरती असंच बसून राहणार। वेळ पडल्यास याच ठिकाणी ठिय्या आंदोलन दिलं जाईल असं देखील त्यांच्याकडनं म्हटलं जात आहे। आपण पाहतोय तरुणांबरोबर महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी आणि त्यांची ऐकण्याची कुठलीही मनस्थिती नाहीये। पोलीस या ठिकाणी
शर्थीचे प्रयत्न करत आहेत, आंदोलनकर्त्यांना समजावू पाहत आहेत, मात्र आंदोलनकर्ते हे आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. वेळोवेळी या ठिकाणी गर्दी वाढत आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन या देखील हतबल असल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल. निश्चित स्थानिक आमदारांनी या ठिकाणी विरोधकांवरती टीका केलेली आहे, तर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवरती शरसंधान साधलंय. एक राजकीय रंग या सगळ्या आंदोलनाला आता मिळालेला आहे. सूरज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.